जीवघेणी धोकादायक झाडं ठेवायची आणि चांगली सावली देणारी झाडं पाडायची. जय भीम. मी शुभम रमेश सोनाळे, रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडीचा एक छोटासा कार्यकर्ता. मित्रांनो, आजचा विषय असा आहे, मागच्या वर्षी श्रीनगर भागात एका कुटुंबातील एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. झाडांच्या उघड्या मुळांसकट ते झाड त्या लेकराच्या अंगावर पडलं आणि एक घर कायमस्वरूपी उद्ध्वस्त झालं. आज पुन्हा तेच चित्र मला दिसायले. मी फोटो टाकतो व्हिडिओमध्ये, तुम्ही लक्ष देऊन पहा. मित्रांनो, शासनाने झाडांच्या मुळ्या उघड्या करून सोडून दिल्यात, अक्षरशः उघड्या करून सोडून दिल्यात. त्याला कुंपण नाही, कसली तिथं चेतावणी लिहिलेली नाही, कसलं काहीच नाही, कसली सुरक्षा नाही. माझा प्रश्न असा आहे की नांदेड मनपा अजून कोणत्या निष्पाप लेकराचा जीव घ्यायची वाट बघत आहे का? विचार करा. जर एखाद्या नेत्याचा, एखाद्या कार्यकर्त्याचं पोरगं, एकुलतं एक पोरगं जर त्या झाडाखाली दबून मेलं असतं तर आत्तापर्यंत तिथली सगळी झाडं ही तोडून काढली असती. तुम्ही किती जण माझ्या मताशी सहमत आहेत मला कमेंट करून सांगा. प्रश्न आहे दुसरा, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोर चौक, मोर चौक ते रेस्ट हाऊस चौक, झाडं देणारी चांगली झाडं तुम्ही कापून टाकली आणि ज्या झाडांच्या मुळा कमजोर झाल्यात, श्रीनगर ते रेस्ट हाऊसचा रोड, जे झाडं पडायच्या कगारवर आहे, जे झाडं कोणत्याही क्षणाला पडू शकतात, कमजोर म्हातारे झालेत, ते झाडं तुम्ही ठेवून कसलं झाडांचं संगोपन दाखवायलात आम्हाला? चांगले सावली देणारे झाडं तुम्ही पाडले आणि जे झाडं कधीही लोकांच्या अंगावर पडू शकतात, कशी ट्रॅफिक श्रीनगरला असते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे, त्या झाडांचं तुम्ही संगोपन करायलात. म्हणजे काय करायलात? कसली हरित क्रांती घडवायलात तुम्ही? का पुढची शोकसभा आपल्याच कोणाच्या घरामध्ये होईल याची वाट बघायलात तुम्ही? जागरूक व्हा, जागरूक राहा. जय भीम, जय संविधान. मित्रांनो.